नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 12 ऑगस्टला बुधवारी आली आहे दीप अमावस्या, जी वर्षातून फक्त एकदाच येते. या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने एका विशिष्ट ठिकाणी फक्त एक दिवा लावला तर पितृदोष कायमचा नाहीसा होईल. पितरांचे आशीर्वाद मिळतात, घरातील सर्व बाधा दूर होतात आणि कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि प्रगती, आर्थिक स्थैर्य निर्माण होते. तर हा दिवा नेमका कुठे लावायचा, कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणत्या वेळेला लावायचा, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहेत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. येत्या 22 ऑगस्टला बुधवारी दीप अमावस्या आलेली आहे. आषाढ महिन्याच्या शेवटी येणारी ही अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. काही ठिकाणी हिला दर्श अमावस्या किंवा गटारी अमावस्या अशा नावाने देखील ओळखले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी घरामध्ये असणारे दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते आणि संपूर्ण घरामध्ये दिवे प्रज्वलित केले जातात. दीप म्हणजे प्रकाश आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये दिवे लावण्यामागे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन सकारात्मकता, सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश आपल्या घरामध्ये यावा अशी श्रद्धा देखील जोडलेली आहे. म्हणून या दिवशी घरातले जुने दिवे स्वच्छ केले जातात, त्यांना हळदी कुंकू लावले जाते आणि श्रद्धेने त्यांची पूजा केली जाते. तसेच दीप अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असल्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा करून येणाऱ्या श्रावणाचे स्वागत करण्याची ही परंपरा आहे. पण दीप अमावस्या फक्त दिव्यांच्या पूजेपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते, त्यांच्या नावाने नैवेद्य अर्पण केला जातो आणि अनेक ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ दिवा प्रज्वलित केले जातो. कारण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना स्मरण करणे आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करणे ही आपल्या परंपरेतील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या या दीप अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी करायचा एक अतिशय सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त एका दिव्याचा हा उपाय आहे. हा दिवा योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने लावावा. पितरांच्या कृपेसाठी आणि घरातील अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय श्रद्धेने केला जातो. घरामध्ये सतत अडथळे येत असतील, एखादं काम वारंवार बिघडत असेल, व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये स्थैर्य मिळत नसेल किंवा पैसा येऊनही टिकत नसेल, तर अशा वेळी पितरांचे स्मरण करून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. म्हणून 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला पितरांच्या नावाने हा दिवा नक्की लावा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशा प्रकारचे धार्मिक उपाय आणि आपल्या परंपरेशी संबंधित माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळणार आहेत. तर आपल्या धार्मिक परंपरेमध्ये असे सांगितले जाते की आपल्या पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि त्यांच्यासाठी केलेली सेवा याला खूप महत्त्व आहे. काही कारणामुळे पितरांचे स्मरण होत नसेल किंवा काही त्यांच्या नावाने आवश्यक धार्मिक विधी आणि त्यांची सेवा केली जात नसेल, तर त्याचा परिणाम कुटुंबावरती होतो. अशा धार्मिक मान्यता आहे. यालाच अनेक वेळा पितृदोषाशी जोडले जाते आणि म्हणूनच आपल्या पितरांची सेवा ही फक्त एखाद्या विशेष दिवशी न करता अमावस्येला त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या नावाने दिवे लावणे आणि मनापासून प्रार्थना करणे शुभ मानले जाते. आता पितृदोष असेल तर नेमके काय होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बघा, घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, काम होताना वारंवार अडथळे निर्माण होत असतील, घरातील वातावरणामध्ये तणाव वाढत असेल, तर अशा परिस्थितीत पितरांचे स्मरण करून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्याची परंपरा आहे. काही वेळा वैवाहिक जीवनामध्ये सतत वादविवाद होत असतील, घरामध्ये शांतता राहत नसेल किंवा मुलामुलींचे विवाहामध्ये वारंवार अडथळे येत असतील, तरीही पितरांची सेवा आणि त्यांचे स्मरण करण्याचा आपल्या धर्मामध्ये महत्त्व दिले आहे. याचबरोबर व्यवसायामध्ये वारंवार नुकसान होत असेल, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये स्थैर्य मिळत नसेल, तर अशावेळीही पितरांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते. आणि आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्थैर्य. घरामध्ये पैसा येत असतो, पण काही ना काही कारणामुळे तो टिकत नाही. अचानक खर्च वाढतात, व्यवसायामध्ये अडचणी येतात आणि आर्थिक प्रगती थांबल्यासारखे वाटते. अशा वेळी अनेक जण धार्मिक श्रद्धेने पितरांचे स्मरण करतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अडचणीला एकमेव कारण पितृदोष आहे, पण आपल्या परंपरेनुसार पितरांचे स्मरण करून त्यांच्याकडे क्षमा मागणं, त्यांच्यासाठी दिवा लावणं आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करणं हे एक श्रद्धेची सेवा आहे. आणि म्हणूनच दीप अमावस्येचा हा दिवस त्यासाठी विशेष मानला जातो. कारण दिवा हा प्रकाशाचा प्रतीक आहे. आपण जेव्हा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दिवा लावतो, तेव्हा मनामध्ये एकच भावना ठेवायची असते,
आमच्या पूर्वजांना शांती लाभो दे, त्यांचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहू आणि आमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो. ही भावना महत्त्वाची आहे. आता हा दिवा नेमका कुठे लावायचा? तर त्यासाठी तुम्हाला फार दूर कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या स्वतःच्या घरामध्येच हा उपाय करता येतो. तुमच्या घरामध्ये जिथे पिण्याचे पाणी ठेवलेले असते, म्हणजेच पाण्याचा माठ, हंडा, फिल्टर किंवा पिण्याच्या पाण्याचे दुसरे भांडे असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये पाण्याच्या स्थानाला पितरांचे संबंधित विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे या ठिकाणी पितरांच्या स्मरणार्थ दिवा प्रज्वलित करून त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली जाते. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पितरांशी संबंधित धार्मिक विधीमध्ये दक्षिण दिशेला विशेष महत्त्व दिले जाते. यामुळे दिवा ठेवताना शक्य असेल तर त्याची वात दक्षिण दिशेकडे राहिली याची काळजी घ्या. तर आता आपण पाहूया की 12 ऑगस्टच्या दिवशी दीप अमावस्येला पितरांसाठी हा दिवा नेमका कसा लावाया. बघा, यासाठी तुम्हाला फार काही मोठे साहित्य लागत नाही. घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या काही वस्तूंनी तुम्ही हा उपाय करू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. पंती घेताना ती स्वच्छ आणि व्यवस्थित असावी. तुटलेली किंवा फुटलेली पंती घेऊ नका. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा देखील करू शकता. धार्मिक श्रद्धेनुसार कणकेचा दिवा शुभ मानला जातो. यामुळे कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर तो घेऊ शकता. नाही जमले तर साधी स्वच्छ मातीची पंती वापरली तरी चालेल. आता या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात ठेवायची आहे. वात व्यवस्थित ठेवून त्यामध्ये तेल घालायचे आहे. इथे तुम्ही मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरू शकता. जर तुमच्याकडे यापैकी तेल नसेल तर घरामध्ये उपलब्ध असलेले तेल वापरू शकता. उपाय करताना वस्तूपेक्षा श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची आहे. यानंतर या तेलामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर त्याऐवजी काळे तीळही तुम्ही टाकू शकता. आता दिवा तयार झाल्यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडीशी अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचे. आता हा तयार केलेला दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे पिण्याचे पाणी ठेवलेले आहे त्या ठिकाणी ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये माठ असेल, पाण्याचा हंडा असेल, फिल्टर असेल किंवा पिण्याच्या पाण्याचे काही स्थान असेल तिथे हा दिवा ठेवू शकता. आणि दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे राहील अशा पद्धतीने तो ठेवायचा. दिवा लावताना घाईघाईने फक्त दिवा पेटवायचा नाही. 2 मिनिट शांत उभे राहा. मनात आपल्या आईवडिलांचे, आजी आजोबांचे आणि आपल्या कुटुंबातील जे पूर्वज आता आपल्यामध्ये नाहीत त्यांचं स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. आमच्या पितरांना शांती लाभो. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव राहू द्या. आमच्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि आर्थिक स्थैर्य नांदू द्या. आमच्या मुलांची प्रगती होऊ द्या आणि आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. अगदी साध्या शब्दामध्ये तुम्ही प्रार्थना केली तरी चालेल, कारण पितरांसाठी केलेल्या या सेवेमध्ये मोठे मोठे मंत्र किंवा एक कठीण विधी करण्यापेक्षा मनापासून केलेले स्मरण आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. आता हा दिवा किती वेळ ठेवायचा याकडे देखील लक्ष द्यायला हवे. जर तुम्ही हा उपाय सकाळी करत असाल तर शक्यतो दुपारी 12 वाजेपर्यंत दिवा तेवत राहील एवढे तेल त्यामध्ये ठेवा. आणि जर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा असेल तर संध्याकाळी दिवा लावून तो शक्यतो रात्री उशिरापर्यंत तेवत राहील एवढे तेल ठेवा. दिवा लावताना सुरक्षिततेची काळजी मात्र घ्या. दिवा पडणार नाही, आजूबाजूला ज्वलनशील वस्तू नाहीत आणि लहान मुलांच्या आवाक्यापासून तो सुरक्षित आहे याची काळजी घ्या. आता बघा, फक्त घरातील पाण्यापतच्या ठिकाणी दिवा लावून हा उपाय पूर्ण होत नाही. पितरांच्या स्मरणार्थ आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी दिवा लावण्याची आपल्या परंपरेमध्ये पद्धत आहे. आणि ते ठिकाण म्हणजे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार. तर बघा, आता दुसरा दिवा आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. आपल्या परंपरेमध्ये अशी श्रद्धा आहे की अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होते आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करता येते. म्हणून 12 ऑगस्टच्या दिवशी हा दिवा नक्की लावा. किंवा मातीची स्वच्छ पंती वापरू शकता. यामध्ये तेल आणि वात ठेवायचे आणि हळदी कुंकू लावून तो दिवा तयार करायचा. पण मुख्य प्रवेशद्वारावर दिवा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही घराच्या बाहेरून आत प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजव्या हाताला जी बाजू येते त्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याजवळ एक ग्लास पाण्याने भरलेला
ठेवायचा. हा छोटासा विधी करताना आपल्या मनामध्ये आपल्या पितरांचे स्मरण ठेवा. तुमच्या कुटुंबातील जे पूर्वज आता या जगात नाहीत त्यांची आठवण करा. त्यांच्यामुळे आपल्याला हे कुटुंब, ही परंपरा आणि हे घर मिळाले याची जाणीव ठेवून त्यांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करा. अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. त्यासोबतच तुमच्या आयुष्यात असणारे अडथळे हे दूर होतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.